हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चा एज्युटेक. माझं नाव आहे मयूर बच्छाव आणि आपण बघत होतो सायन्स हा विषय. मागच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती लॉज ऑफ मोशन या चॅप्टरला. त्यामध्ये आपण काही नवीन कन्सेप्ट शिकलो, जसं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ते काय असतात, त्यांच्यातला डिफरन्स काय. त्याचप्रमाणे वेलॉसिटी, स्पीड या कन्सेप्ट्सही आपण शिकलो. तसंच आपण त्यांचा डिफरन्सही बघितला. आज आपण जाऊयात या चॅप्टरमधील पुढील भागाकडे. मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. या टॉपिक मधल्या एक एक शब्दाला आपण पहिले नीट समजून घेऊयात. यामधील महत्वाचे शब्द बघा कोणते आहेत. युनिफॉर्म आणि लिनियर. तर युनिफॉर्म म्हटल्यावर तुमच्या डोळ्यात सगळ्यात पहिले ही इमेज तयार होते. युनिफॉर्म म्हणजे काय, तर एक तर शाळेचा युनिफॉर्म. तर आपण समजून घेऊयात की याला तुम्ही युनिफॉर्म का समजता. बेसिकली युनिफॉर्मचा अर्थ असतो सेम, इक्वल, म्हणजेच मराठीत आपण ज्याला समान असं म्हणूयात, तर त्याचा खरा अर्थ असतो युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हटल्यावर दुसरी इमेज जी तुमच्या डोळ्यासमोर येते ती आहे ही, म्हणजे पोलीसचा युनिफॉर्म. तर आपण बघितलं युनिफॉर्म स्कूलचा असतो, पोलीसचा असतो, तसेच बाकीही काही प्रोफेशन्स आहेत त्यांचाही एक ठराविक युनिफॉर्म असतो. तर याला युनिफॉर्म का म्हणतात, कारण तो सर्वांचा सारखा असतो. शाळेतल्या सर्वच मुलांचा युनिफॉर्म कसा असतो, सेम असतो. ड्रेस कसा असतो, सेम असतो. म्हणूनच त्याला काय म्हणतात, तर युनिफॉर्म. कारण तो काय आहे, सेम आहे, समान आहे, सर्वांचा सारखाच आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचाही जे काही कपडे असतात त्यांना काय म्हणतात, युनिफॉर्म म्हणतात. का, कारण ते सर्वांचे कसे असतात, सारखेच असतात. तर आपण काय बघितलं, युनिफॉर्म याचा अर्थ काय असतो, सेम, इक्वल. आणि आता आपण बघूयात लिनियर या शब्दाचा अर्थ. मित्रांनो, तुम्ही लिनियरच्या स्पेलिंग कडे जर लक्ष दिलं तर ते आहे LINEAR. याच्या स्पेलिंग मध्येच लाईन हा शब्द येतो. तर लिनियरचा अर्थच होतो की एका रेषेत, एका सरळ रेषेत. आणि लिनियर मोशनचा अर्थ होईल अशी मोशन जी एका सरळ रेषेत होते. तर मग सरळ रेषेत असणाऱ्या मोशनला आपण काय म्हणणार, लिनियर मोशन. मोशन विच टेक्स प्लेस in a particular line without changing direction. So that is called as linear motion. ज्याच्यामध्ये डायरेक्शन बदलली जाणार नाही त्याला आपण काय म्हणणार, लिनियर मोशन. चला हा टॉपिक अजून डीप मध्ये समजून घेऊयात. मित्रांनो, या टॉपिक मध्ये पुढे एक ऍक्टिव्हिटी आली आहे, चला तिला अभ्यासूया. अमर, अकबर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज. अमर, अकबर आणि अँथनी हे तीन व्यक्ती काय करत आहेत, तर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसून वेगवेगळ्या वेलॉसिटीजने ट्रॅव्हल करत आहेत. The distances covered by them during different time intervals are given in the following table. त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्स आणि त्याला लागणारा वेळ हा खाली टेबलमध्ये दिलेला आहे. हा आहे तो टेबल. या टेबलमध्ये आपण बघू शकतो की डावीकडचा जो काही कॉलम आहे त्यामध्ये दिलेला आहे टाइम इन क्लॉक. तर त्या टाइम इन क्लॉक मध्ये दरवेळेस अर्ध्या तासाची वाढ होते. पहिली वेळ आहे 5, नंतर आहे 5:30, 6, 6:30, अशी वेळ जी आहे ही दर अर्ध्या तासाने वाढत आहे. ही त्याचप्रमाणे राईट हँड साइडला आपण वेगवेगळे कॉलम्स बघू शकतो, जसं डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर, डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर आणि डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथनी. दर अर्ध्या तासाने त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे आपण या कॉलम्स मध्ये बघू शकतो. जसं 5 वाजता यांनी अजून प्रवास करायला सुरुवात केलेली नाही, त्यामुळे तिघांच्याही कॉलम मध्ये डिस्टन्स कव्हर्ड कसा आहे, 0 आहे. तसंच अर्ध्या तासाला काय होतं, म्हणजेच 5:30 वाजता अमर 20 किलोमीटर पुढे जातो, अकबर 18 किलोमीटर पुढे जातो आणि अँथनी हा 14 किलोमीटर पुढे जातो. आता आपण लक्ष देऊ फक्त डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर या कॉलम कडे. म्हणजे अमरने किती डिस्टन्स कव्हर केलंय आणि किती वेळेत कव्हर केलंय या कॉलम कडे आपण लक्ष देऊयात. 5 वाजता त्याने डिस्टन्स कव्हर केलेला आहे 0. 5:30 वाजता त्याचं डिस्टन्स किती झालंय, 20 किलोमीटर झालंय. तर 6 वाजता ते झालंय 40 किलोमीटर. म्हणजे आपण इकडे बघू शकतो की टाइम अर्ध्या तासाने वाढत आहे आणि डिस्टन्स 20च्या पटीमध्ये वाढत आहे, 20 ने वाढत आहे. जसं 5 वाजता त्याचं डिस्टन्स आहे 0 किलोमीटर, 5:30 ला ते झालंय 20, 6 वाजता ते झालंय 40, नंतर 60,
80, 100, 120. तर डिस्टन्स काय होत आहे? 20 ने वाढत आहे. म्हणजे इन्क्रीज इन द डिस्टन्स और राईज इन द डिस्टन्स ते कसं आहे? युनिफॉर्म आहे, सेम आहे. का? कारण ते 20 नेच वाढत आहे. आता आपण लक्ष देऊयात डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर या कॉलमकडे. या कॉलम मध्ये आपल्याला दिसतं की 5 वाजता ही अकबरने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? तर 0 किलोमीटर. पुढच्या अर्ध्या तासात म्हणजेच 5:30 वाजता त्याचं डिस्टन्स किती झालंय? 18 किलोमीटर. म्हणजे ते 18 ने वाढलेलं आहे. 6 वाजता त्याचं डिस्टन्स कव्हर्ड किती आहे? 36 किलोमीटर. म्हणजे परत ते 18 ने वाढलंय. कारण 18 ला तुम्ही परत 18 जोडाल तर तुम्हाला किती मिळतील? 36. 6:30 वाजता जर तुम्ही नीट बघाल तर ते आता झालेलं आहे 42 किलोमीटर. म्हणजे आता वाढलेलं कितीने आहे ते? ते आता फक्त 6 किलोमीटरनेच वाढलेलं आहे. जर तुम्ही 42 मधून 36 वजा कराल तर तुम्हाला काय मिळेल? फक्त 6च किलोमीटर मिळतील. म्हणजे पूर्वी जे 18 किलोमीटरने वाढत होतं ते आता कितीने वाढलंय? 6च किलोमीटरने वाढलंय. चला पुढे लक्ष देऊयात. 7 वाजता त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स म्हणजेच त्याने कापलेलं अंतर किती झालेलं आहे? आता 70 किलोमीटर झालेलं आहे. ही कितीने झाली आहे आपण ते बघूयात. आपण जर 70 मधनं 42 कमी केले तर आपल्याला मिळेल 28 किलोमीटर. म्हणजे आता त्याने किती किलोमीटर कापले आहेत ह्या अर्ध्या तासात? तर 28 किलोमीटर कापले आहेत. म्हणजेच डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर कितीने वाढलंय? 28 ने वाढलंय. पूर्वी ते 18 ने वाढलं होतं, नंतर 6 ने वाढलंय, आता परत 28 किलोमीटरने वाढलंय. पुढच्या कॉलम मध्ये आल्यावर आपल्याला लक्षात येतं की 7:30 वाजता त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स हे 95 किलोमीटर झालेलं आहे. आता बघूयात ते कितीने वाढलंय. तर इथे ते आपल्याला दिसतं की 25 किलोमीटरने वाढलेलं आहे. तर आपल्याला हे जाणवलं की अकबरने कव्हर केलेलं डिस्टन्स, अकबरने कापलेलं अंतर याच्यामध्ये समान वाढ नाहीये. म्हणजे त्याचं डिस्टन्स युनिफॉर्म कव्हर केलेलं आहे का त्याने? नाही. सो अकबर हॅज नॉट कव्हर्ड युनिफॉर्म डिस्टन्स. आता शेवटच्या कॉलमकडे येऊयात. म्हणजेच डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथनी. अँथनीची पण सुरुवात 5 वाजता झाली. म्हणून आपण 5 वाजता बघू शकतो त्याने कव्हर केलेले डिस्टन्स किती आहे? 0 किलोमीटर. पुढच्या अर्ध्या तासात म्हणजेच 5:30 वाजता त्याचं डिस्टन्स किती झालेलं आहे आता? 14 किलोमीटर. त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात आपण बघू शकतो 28 किलोमीटर झालंय. म्हणजे ते कितीने वाढलंय? तर 14 किलोमीटरने वाढलेलं आहे. पुढे 6:30 वाजता त्याने कापलेलं अंतर किती झाले? 42. परत ते 14 किलोमीटरनेच वाढलेलं आहे. पुढे 7 वाजता त्याचं अंतर झालेलं आहे 56 किलोमीटर. तर ते कितीने वाढलेलं आहे? परत 14 नेच वाढलेलं आहे. तर आपण बघू शकतो की अँथनीने कव्हर केलेलं डिस्टन्स, अँथनीने कापलेलं अंतर दरवेळेस 14 किलोमीटरने वाढत आहे. तर बेसिकली जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला अँथनीच्या कॉलम मध्ये 14चा पाडा नीट दिसेल. 14 1 14, 14 2 28, 42, 56, 70 आणि 84. तर अशा प्रकारे अमर आणि अँथनी यांच्या डिस्टन्स मध्ये होणारी वाढ कशी आहे? युनिफॉर्म आहे, समान आहे. चला ह्या टेबलवर काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांना उत्तर देऊयात. What is the time interval between notings of distances made by Amar, Akbar and Anthony? अमर, अकबर आणि अँथनी यांनी जे काही अंतर कव्हर केलेलं आहे त्यासाठी जे काही टाइम इंटरवल्स आपल्याला दिलेले आहेत, लेफ्ट हँड साइड मध्ये आपण बघू शकतो टाइम इन क्लॉक या कॉलम मध्ये त्याच्यात वेगवेगळे टाइम इंटरवल्स दिलेले आहेत. तर ते टाइम इंटरवल्स कसे आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण बघू शकतो टाइम हा जो कॉलम आहे हा अर्ध्या तासाने वाढत आहे, म्हणजेच 30 मिनिटांनी वाढतोय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 30 मिनिट्स. The time interval between the notings of distances is 30 minutes. पुढचा प्रश्न आहे who has covered equal distances in equal time intervals. प्रश्न असा आहे की तिघांपैकी कोणाचं अंतर समान पद्धतीने वाढत आहे. तर आपण पूर्वीच बघितलं की अमरचा कॉलम जर तुम्ही नीट बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 20 चा पाडा नीट जाणवून येईल. 20, 40, 60, 80, 100, 120 हा आहे तुमचा 20 चा पाडा. तर याच्यामध्ये होणारी वाढ कशी आहे? इक्वल आहे. म्हणजे दरवेळेस डिस्टन्स कसं वाढतंय? 20 ने वाढत आहे.
म्हणजेच ते इक्वली वाढत आहे. त्याच प्रकारे अँथनीने कव्हर केलेलं डिस्टन्स, अँथनीने कापलेलं अंतर ते सुद्धा कसं आहे, इक्वलच आहे, समानच आहे. कारण ते दरवेळेस कितीने वाढतं, 14ने वाढत आहे. कारण आपण बघितलं तर आपल्याला 14चा पाढा अँथनीच्या कॉलम मध्ये नीट जाणवून येईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल अमर आणि अँथनी. Hence, Amar and Anthony have covered equal distances in equal time intervals. पुढचा प्रश्न आहे, are all the distances covered by Akbar in the fixed time intervals the same? म्हणजे अकबरने कव्हर केलेले डिस्टन्सेस हे दर अर्ध्या तासाला समान पद्धतीने वाढतायत का, की ते समान आहेत का, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर चला अकबरच्या कॉलमला परत एकदा नीट बघूयात. 5 वाजता त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स होतं 0. त्यानंतर 5:30 वाजता त्याचं डिस्टन्स झालंय 18. त्यानंतर 6 वाजता त्याचं डिस्टन्स झालंय 36. इथपर्यंत आपल्याला दिसते की त्याच्या कॉलम मध्ये होणारी वाढ समान आहे. 18नेच आतापर्यंत किलोमीटर वाढलेले आहेत. 0 to 18 म्हणजेच किती, 18 किलोमीटर्सने त्याचं डिस्टन्स वाढलेलं आहे. तसंच परत जर त्याच्यात 18 ऍड केले तर 18 + 18 होतील 36 आणि त्याचं किलोमीटर्स किती झाले, 36 किलोमीटर्स. पण पुढे होणारी वाढ जी आहे ती असमान आहे. म्हणजे 36 मध्ये जर तुम्ही परत 18 मिळवाल तर तुम्हाला 54 म्हणजे 54 मिळायला हवे होते. पण आपल्याला इथे काय दिसतं की त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, फक्त 42च किलोमीटर कव्हर केलेले आहेत. म्हणजेच त्याच्या डिस्टन्स मध्ये होणारी वाढ ही कशी आहे, अनइक्वल आहे, म्हणजेच असमान आहे. यालाच दुसऱ्या शब्दात आपण नॉन युनिफॉर्म असं सुद्धा म्हणतो. पुढे परत त्याची होणारी वाढ सुद्धा कशी आहे, नॉन युनिफॉर्म, म्हणजेच असमानच आहे. Hence, all the distances covered by Akbar in the fixed time intervals are not same. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, की नो. चला बघूयात पुढचा प्रश्न. Considering the distances covered by Amar, Akbar and Anthony in fixed time intervals, what can you say about their speeds? आता कॉलम मध्ये तुम्हाला त्यांची वेळ आणि त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्स हे दोन्हीही दिलेले आहेत. तर तुम्ही त्यांच्या तिघांच्याही स्पीड बद्दल काय सांगू शकाल, असा प्रश्न आहे. तर आपल्याला इथे दिसते की अमर आणि अँथनी यांचा जो काही डिस्टन्स आहे तो इक्वली वाढतोय. म्हणजेच काय, की त्यांची जी काही वेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे तो युनिफॉर्म आहे, तो एक समान आहे. का, कारण त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्स इक्वली वाढत आहे, समान पद्धतीने वाढत आहे. हेन्स अमर अँड अँथनी आर इन युनिफॉर्म मोशन. त्यांचं मोशन कसं आहे, युनिफॉर्म आहे. पण अकबरने कव्हर केलेले डिस्टन्स हे कसं आहे, नॉन युनिफॉर्म आहे. का, कारण त्याने कापलेलं अंतर हे समान पद्धतीने वाढत नाही. हेन्स अमर अँड अँथनी आर ट्रॅव्हलिंग विथ युनिफॉर्म स्पीड. त्यांचा स्पीड कसा आहे, युनिफॉर्म आहे. पण अकबर इज ट्रॅव्हलिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. अकबरचा स्पीड कसा आहे, तर नॉन युनिफॉर्म आहे. If an object covers equal distances in equal time intervals, it is said to be moving with uniform speed. तर मागील एक्झाम्पल मधून आपल्याला काय लक्षात आलं, की जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्सेस कव्हर करत असेल इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, तर अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, की तो युनिफॉर्म स्पीड मध्ये आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये अमर आणि अँथनी हे दोन्ही कसे होते, युनिफॉर्म स्पीड मध्ये होते. का, कारण त्यांनी कव्हर केलेले डिस्टन्स हे इक्वली वाढत होतं. अमरने कव्हर केलेले डिस्टन्स 20ने वाढत होतं आणि अँथनीने कव्हर केलेले डिस्टन्स दरवेळेस 14ने वाढत होतं. म्हणून ते दरवेळेस इक्वल डिस्टन्स कव्हर करायचे आणि त्याला लागणारा वेळही कसा होता, इक्वलच होता. म्हणजे किती, अर्धा तास. If an object covers unequal distances in equal time intervals, it is said to be moving with non-uniform speed. जर एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल, म्हणजेच त्याने कापलेलं अंतर जे काही आहे ते असमान असेल, तर आपण काय म्हणतो, की तो ऑब्जेक्ट कसा आहे, नॉन युनिफॉर्म स्पीड मध्ये मूव्ह करतोय. म्हणजेच त्याचा स्पीड कसा आहे, बदलतो आहे.
त्याचा स्पीड समान नाही किंवा नॉन युनिफॉर्म आहे. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ अ व्हेइकल बीइंग ड्रिव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. आता ह्या गोष्टीचा अनुभव तुम्हा सर्वांना असेलच. जर खूप जास्त ट्रॅफिक असेल तर गाडीचा वेग एकसमान असतो का? नाही. का? कारण आपल्याला गाडीचा वेग ट्रॅफिक आलं तर कमी करायला लागतो आणि ट्रॅफिक जर आपल्याला कमी जाणवत असेल तर आपण गाडीचा वेग थोडा वाढवू शकतो. इथे आपल्याला जाणवतं की गाडीचा वेग कसा आहे? बदलता आहे. बदलता आहे म्हणजेच तो सेम नाही. आणि आपण पूर्वीच बघितलं की जी गोष्ट सेम नाही आपण त्याला म्हणतो नॉन युनिफॉर्म, म्हणजेच युनिफॉर्म नाही. मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे ऍक्सिलरेशन. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा शब्द कदाचित पहिल्यांदाच ऐकला असेल. पण ऍक्सिलरेशनशी मिळता जुळता एक शब्द सर्वांनीच ऐकलाय. तो कोणता तर ऍक्सिलरेटर. ऍक्सिलरेटर कशासाठी बरं वापरतो आपण? गाडीचा वेग म्हणजेच स्पीड जास्त किंवा कमी करण्यासाठी. तर आपण ऍक्सिलरेटर कशासाठी वापरतो? गाडीचा स्पीड जास्त किंवा कमी करण्यासाठी. म्हणजेच गाडीचा स्पीड चेंज करण्यासाठी, गाडीच्या स्पीड मध्ये बदल करण्यासाठी. याच कन्सेप्टला आपण म्हणतो ऍक्सिलरेशन. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टच्या स्पीड मध्ये किंवा वेलॉसिटी मध्ये जर बदल होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? ऍक्सिलरेशन. म्हणूनच गाडीचे जो काही पार्ट आहे ज्याच्याने आपण वेलॉसिटी बदलतो किंवा स्पीड बदलतो त्याला आपण काय म्हणतो? ऍक्सिलरेटर म्हणतो. का? कारण तो स्पीड बदलतो, म्हणजेच तो काय करतो तर ऍक्सिलरेशन करतो. या कार्टून मध्ये आपण बघू शकतो की तो कार्टून कॅरेक्टरचा स्पीड जो आहे तो कंटिन्युअसली वाढतच आहे. का? कारण तो काय करतोय? ऍक्सिलरेटरचा वापर करतोय. म्हणजेच काय होतंय? त्याच्याने त्याची स्पीड किंवा त्याची वेलोसिटी काय होते? कंटिन्युअसली चेंज होते. आणि याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो? ऍक्सिलरेशन. जिथेही स्पीड किंवा वेलोसिटी चेंज होत असेल तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार? ऍक्सिलरेशन. चला, ऍक्सिलरेशन समजण्याकरता एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, तिला अभ्यासूयात. तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये सांगितलेलं आहे की एक पाईप असा उभा कापून त्याचा एक चॅनल तयार करायचं आणि त्याच्यातनं एक बॉल वरतून सोडायचा. तर तुम्हाला काय जाणवेल की बॉल जसंच त्या चॅनलच्या वेगवेगळ्या पॉइंट्स मधनं पास होतो. इथे ते वेगवेगळे पॉइंट्स तुम्हाला स्पष्ट दिसावे याकरता मी त्याला 3 पॉइंट्स असे मार्क केलेले आहेत. पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. पॉइंट ए हा चॅनलच्या एकदम सुरुवातीला आहे. पॉइंट बी चॅनलच्या मध्यभागी आहे आणि पॉइंट सी हा चॅनलच्या एकदम शेवटी आहे. तर जर अशा चॅनल मधून आपण बॉल सोडला तर त्याचा स्पीड सेमच राहील का? ऑब्विसली नाही. त्याचा स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाईल. पॉइंट ए ला असताना त्याचा स्पीड एकदमच कमी असेल. पॉइंट बी ला आल्यावर त्याचा स्पीड बऱ्यापैकी वाढलेला असेल आणि पॉइंट सी ला येता येता त्याचा स्पीड खूपच वाढलेला असेल. याचाच अर्थ काय झालाय? त्याच्या स्पीड मध्ये चेंज झालेला आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? दॅट द बॉल हॅज ऍक्सिलरेशन. बॉल कडे काय आहे? ऍक्सिलरेशन आहे. का? कारण त्याचा स्पीड काय होतोय? चेंज होतोय. या केस मध्ये तो वाढलेला आहे. म्हणून आपण काय म्हणणार? दॅट द बॉल हॅज ऍक्सिलरेशन. सिमिलरली स्लाइड म्हणजे ज्याला आपण घसरगुंडी असं म्हणतो, हे सर्वांनीच अनुभवलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या दाखवलेल्या फिगर मध्ये किंवा दाखवलेल्या आपल्या इमेज मध्ये तो जो लहान मुलगा आहे त्याची वेलॉसिटी काय होते? कंटिन्युअसली चेंज होते. पॉइंट ए ला असताना त्याची वेलॉसिटी कशी असते? खूपच कमी असते. पॉइंट बी ला त्याची वेलॉसिटी सर्वात जास्त असते आणि पॉइंट सी पर्यंत येता येता त्याची वेलॉसिटी शून्य झालेली असते. म्हणजे तो काय झालेला असतो? थांबलेला असतो. तर ह्या केस मध्ये सुद्धा त्याची वेलॉसिटी किंवा स्पीड याच्यामध्ये काय होतोय? चेंज होतोय, बदल होतोय. म्हणजेच काय आहे? दॅट द चाइल्ड हॅज ऍक्सिलरेशन. त्या लहान मुलामध्ये काय आहे? इथे ह्या केस मध्ये त्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन आहे. The rate of change of velocity is called as acceleration. म्हणजेच वेलॉसिटी कोणत्या दराने बदलते त्याला आपण म्हणणार ऍक्सिलरेशन. वेलॉसिटी किती लवकर बदलते किंवा किती
हळूवार बदलते या दराला आपण काय म्हणणार तर ऍक्सिलरेशन म्हणणार. मग फॉर्म्युलाच्या स्वरूपात द्यायचं झालं तर आपण फॉर्म्युला कसा तयार करणार त्याचा, ऍक्सिलरेशन इज इक्वल्स टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी कितीने चेंज झाली ती क्वांटिटी आणि त्याला कशाने डिवाइड करायचंय, त्या वेलॉसिटी मध्ये होणाऱ्या चेंज साठी लागणारा वेळ. त्याने जर आपण त्याला डिवाइड केलं तर आपल्याकडे असेल ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू. ऍक्सिलरेशन आपण कसं काढणार, चेंज इन वेलॉसिटी आणि त्या चेंज साठी लागणारा वेळ यांना आपण डिवाइड करणार. इफ द इनिशियल वेलॉसिटी इज u and in time t it changes to final velocity v, then acceleration is equals to final velocity minus initial velocity divided by time. जर एखाद्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे काय, आधीची वेलॉसिटी, पूर्वीची वेलॉसिटी, ती आपण कशाने दाखवली आहे, u या अल्फाबेटने, आणि ती चेंज होऊन किती झालीये तर फायनल वेलॉसिटी झालीये तिची v या अल्फाबेटने दाखवली आपण. आणि ह्या इनिशियल वेलॉसिटी टू फायनल वेलॉसिटी ह्या दोघांमध्ये जो काही बदल होणार आहे त्यासाठी किती वेळ लागलाय तर स्मॉल t एवढा वेळ लागलाय. तर मग आपण ऍक्सिलरेशन चा फॉर्म्युला कसा तयार करणार, ऍक्सिलरेशन a इज इक्वल्स टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी म्हणजेच काय झालं तर चेंज इन वेलॉसिटी. आणि याला जर फॉर्म्युलाच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं झालं तर आपण लिहू शकतो a इज इक्वल्स टू v मायनस u अपॉन t, वेर v काय आहे, v इज फायनल वेलॉसिटी अँड u इज द इनिशियल वेलॉसिटी. v म्हणजे फायनल वेलॉसिटी, त्याच्यातून आपल्याला काय मायनस करायचं आहे, इनिशियल वेलॉसिटी, म्हणजे आपल्याला काय मिळेल, चेंज इन वेलॉसिटी. फायनल आणि इनिशियल मध्ये किती फरक आहे त्याला आपण म्हणणार चेंज इन वेलॉसिटी, आणि त्याला आपण डिवाइड करायचं आहे टाइमने. त्या फायनल टू इनिशियल मध्ये चेंज व्हायला जो काही वेळ लागलेला आहे त्या वेळाने आपल्याला डिवाइड करायचं आहे, तर आपल्याला मिळेल ऍक्सिलरेशन. If the velocity of an object changes during a certain period, then it is said to have accelerated motion. हे आपण पूर्वीच बघितलं की एखाद्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी जर चेंज होत असेल तर आपण काय म्हणणार की दॅट ऑब्जेक्ट इज इन ऍक्सिलरेटेड मोशन. तो ऑब्जेक्ट कसा आहे, ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये आहे. मग याच्यावरनं आपण ऍक्सिलरेशनचे दोन प्रकार पाडू शकतो. बघूयात ते दोन प्रकार कोणते. इफ द वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स, वेलॉसिटी मध्ये होणारा बदल कसा आहे, इक्वल आहे, इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, देन इट इज सेड टू हॅव युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. वेलॉसिटी जर इक्वल अमाउंट्स मध्ये वाढत असेल तर आपण काय म्हणणार की दॅट ऑब्जेक्ट हॅज युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. इफ वेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट्स, वेलॉसिटी मध्ये होणारा बदल कसा आहे, अनइक्वल आहे, म्हणजेच असमान आहे, सारखा नाही, तर आपण काय म्हणणार दॅट ऑब्जेक्ट हॅज नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. युनिफॉर्मचा अर्थच आपण पूर्वी काय बघितला, युनिफॉर्म म्हणजे सेम, समान, सारखा. मग इथे वेलॉसिटी सारख्या पद्धतीने वाढते का, नाही, म्हणून या ऍक्सिलरेशनला आपण काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. पुढे ऍक्सिलरेशनचे अजून तीन प्रकार आपल्याला बघायचे आहेत. ते आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सिलरेशन. व्हेन द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, एखाद्या ऑब्जेक्टची जर वेलॉसिटी वाढली असेल तर आपण काय म्हणणार दॅट इट हॅज पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. ऑब्जेक्ट कसा आहे, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये आहे. इन दिस केस ऍक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. आपण पूर्वीच बघितलं होतं की वेलॉसिटी, ऍक्सिलरेशन ह्या काय आहेत, वेक्टर क्वांटिटीज आहेत. वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्यांना डायरेक्शन सुद्धा लागते. तर ह्या केस पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कशी असते, सेम असते, सारखीच असते. व्हेन द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम, जर ऑब्जेक्टची वेलॉसिटी कमी झाली, डिक्रीज झाली, तर आपण काय म्हणणार, इट हॅज निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. अशा ऍक्सिलरेशनला आपण म्हणतो निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि निगेटिव्ह ऍक्सिलरेशनलाच दुसरा शब्द आहे डिसिलरेशन.
In this case, the direction is opposite to the direction of velocity. निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कशी असते? ऑपोजिट असते. एकमेकांना ते ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. इफ वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, जर ऑब्जेक्टची वेलॉसिटी बदललीच नाही तर आपण काय म्हणणार? द ऑब्जेक्ट हॅज झिरो ऍक्सिलरेशन. अशा केसमध्ये ऑब्जेक्टला ऍक्सिलरेशनच नाही. का? कारण ऑब्जेक्टची वेलॉसिटी कशी आहे? सेम आहे. ती बदलली का? नाही. जर वेलॉसिटी बदललीच नाही तर चेंज इन वेलॉसिटी कसा असेल? झिरो असेल. म्हणूनच त्याची ऍक्सिलरेशन पण कशी असणार? झिरो असणार. पुढे आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. म्हणजे आपण काय करणार? ग्राफ प्लॉट करणार. त्या ग्राफच्या एका ऍक्सिसवर आपण काय घेणार? डिस्टन्स घेणार आणि दुसऱ्या ऍक्सिसवर काय घेणार? टाइम घेणार. तर हा असेल आपला डिस्टन्स टाइम ग्राफ. पण कशा करता? युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म म्हणजे आपल्याला ऑलरेडी बघून झालं काय? अशी मोशन जी एक समान आहे, सारखी आहे. चला तर मग हा आपण ऍक्टिव्हिटी आता बघूयात. The following table shows distances covered by a car in fixed time intervals. खाली आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबल मध्ये आपण काय बघू शकतो? एक कार जाते आणि ती कार किती डिस्टन्स कव्हर करते आणि ते डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागला आहे हे आपल्याला या टेबल मध्ये दिसू शकतं. लेफ्ट हँड साइडच्या कॉलम मध्ये आपण बघतो की टाइम इंटरवल कसे दिलेले आहेत? 0, 10, 20, 30, 40 या प्रकारे. ते बरोबर 10 ने वाढत आहे. 0, 10, 20 बरोबर. नंतर आपण बघतो डिस्टन्स. डिस्टन्स पण कसं वाढतंय बघा. पहिले आहे 0, नंतर होतं ते 15, 15 नंतर ते परत झालं 30, 30 नंतर 45. अशा प्रकारे डिस्टन्स जे आहे ते बरोबर दरवेळेस 15 ने वाढत आहे. तर आता आपण प्लॉट करूयात डिस्टन्स आणि टाइमचा ग्राफ. तर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ऑलरेडी ग्राफ दिलेला आहे. तर तुम्ही काय करायचंय? फक्त ते पॉइंट्स जे आहेत ते आपण प्लॉट करायचे आहेत. आता पॉइंट्स कसे प्लॉट करतात हे पूर्वीच्या वर्गातच आपण शिकलेलो आहोत. आपण बघू शकतो की एक्स ऍक्सिस वर टाइम ऑलरेडी दिलेला आहे आणि वाय ऍक्सिस वर डिस्टन्स आपण बघू शकतो. तर पहिला पॉइंट असेल टाइम 0 अँड डिस्टन्स 0. तर हा आहे आपला पहिला पॉइंट 0, 0. एक्स ऍक्सिस वर पण 0 म्हणजे टाइम इज 0 आणि वाय ऍक्सिस वर पण 0 म्हणजे डिस्टन्स पण 0. पुढचा पॉइंट असेल टाइम 10 आणि डिस्टन्स 15 म्हणजे एक्स ऍक्सिस वर 10 आणि वाय ऍक्सिस वर 15. तर हा आहे आपला दुसरा पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे एक्स ऍक्सिस वर 20 आणि वाय ऍक्सिस वर 30. तर हा आहे आपला नेक्स्ट पॉइंट. अशा प्रकारे आपण सर्व पॉइंट्स प्लॉट करू शकतो. तर हे आहेत आपण प्लॉट केलेले सर्व पॉइंट्स. तर तुम्हाला जाणवलं असेलच की सर्वच्या सर्व पॉइंट्स कसे आहेत? एका स्ट्रेट लाईन मधनं पास होतात. ऑल द पॉइंट्स पास थ्रू अ स्ट्रेट लाईन. का? कारण मोशन कशी आहे? युनिफॉर्म आहे, समान आहे. म्हणजे डिस्टन्स इक्वली इन्क्रीज होतं. त्यामुळे डिस्टन्स टाइम ग्राफ जो आपल्याला मिळतो युनिफॉर्म मोशन करता तो कसा असतो? तो एक स्ट्रेट लाईन असतो. शिवाय आपल्याला स्केलही लिहायची आहे. आपण बघू शकतो की एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर ज्याच्यावर टाइम आपण प्लॉट केलेला आहे तो 1 सेंटीमीटर किती आहे? 10 सेकंड्स आहे. म्हणून आपण तिथे काय लिहिणार? 10 सेकंड्स. आणि वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर वर आपण डिस्टन्स प्लॉट केलेला आहे ते आपण किती घेतलेलं आहे? 20 मीटर. तर हा होता आपला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. An object in uniform motion covers equal distances in equal time intervals. मागच्या ग्राफ मध्ये आपण जसं बघितलं की ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर तो काय करतो? इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर करतो. दरवेळेस जे डिस्टन्स आहे ते बरोबर 15 नेच वाढत होतं. म्हणून डिस्टन्सच्या कॉलम मध्ये तुम्हाला 15 चा पाडा जाणवला असेल. मग अशा मोशनला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म मोशन. Thus, the graph between distance and time is a straight line. त्यामुळे आपल्याला काय मिळालं? जो ग्राफ होता डिस्टन्स आणि टाइमचा तो या कारणामुळेच कसा होता? एक स्ट्रेट लाईन होता. कारण दोन्हीही क्वांटिटीज टाइम आणि डिस्टन्स कसे वाढत होते? इक्वली वाढत होते. पुढे आपल्याला एक क्वेश्चन आलेला आहे. चला त्याकडे बघूयात. In the distance time graph above,
व्हॉट डज द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इंडिकेट? आपल्याला जी स्ट्रेट लाईन मिळाली होती ती नेमकं काय दर्शवते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण सांगू शकतो की जी स्ट्रेट लाईन आहे तिचा स्लोप म्हणजेच तिचा उतार आपल्याला स्पीड ऑफ द कार इंडिकेट करत असतो. म्हणजे त्या कारचा किती स्पीड आहे हे कशाने दर्शवलं जातं? त्या रेषेचा जो काही उतार आहे त्याने आपल्याला ते दर्शवलं जातं. म्हणजेच द स्लोप ऑफ द लाईन इंडिकेट्स द स्पीड ऑफ द कार. उतार जेवढा तीव्र असेल तेवढी कारची स्पीड कशी असेल? जास्त असेल. आणि उतार जेवढा मंद असेल तेवढ्याच कारची स्पीड कशी असेल? कमी असेल. पुढे आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. जसं आपण डिस्टन्स टाइम ग्राफ युनिफॉर्म मोशन करता बघितलं त्याचप्रमाणे आता आपल्याला तसाच ग्राफ बघायचा आहे पण नॉन युनिफॉर्म मोशन करता. आता मोशन कशी आहे? नॉन युनिफॉर्म. तर त्याच प्रकारे आपल्याला कारच्या ऐवजी आता बसचा एक्झाम्पल दिलेला आहे. आपण कॉलम मध्ये बघू शकतो की लेफ्ट हँड साइड कॉलम मध्ये टाइम दिलेला आहे जो दर 5 सेकंदाने वाढत आहे. टाइम 0, 5, 10, 15, 20 या प्रकारे आपल्याला टाइम दिसतो. आणि डिस्टन्स कसा आहे आपण एकदा त्यावर नजर टाकूयात. डिस्टन्स पहिले आहे 0, नंतर झालं 7 म्हणजे ते कितीने वाढलं? 7 ने. त्यानंतर डिस्टन्स झालंय 12 म्हणजे ते कितीने वाढलंय? 7. तुम्ही जर 12 मायनस 7 केलं तर तुम्हाला 5 मिळेल म्हणजे ते फक्त 5 नेच वाढलेलं आहे. याचा अर्थ डिस्टन्स मध्ये होणारी वाढ ही कशी आहे? असमान आहे, सारखी नाही, म्हणजेच युनिफॉर्म नाही. म्हणून तर या मोशनला आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म मोशन. आता टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला यासाठी एक ग्राफ दिलेला आहे. चला तर तो ग्राफ बघूयात. हा असा आहे तो ग्राफ. तर यावर आपण पहिले एक्स ऍक्सिस म्हणजेच हॉरिझॉन्टल ऍक्सिस प्लॉट करूयात. नंतर वाय ऍक्सिस प्लॉट करूयात. नंतर आपण काय करणार तर स्केल घेणार एक्स ऍक्सिस वर आणि तशाच प्रकारची स्केल वाय ऍक्सिस वरही घेणार. आता आपण पॉइंट्स प्लॉट करायला सुरुवात करूया अगदी मागच्या ग्राफ प्रमाणेच. पहिला पॉइंट असेल 0, 0. तो आहे हा पॉइंट. नंतरचा पॉइंट आहे एक्स ऍक्सिस वर 5 आणि वाय ऍक्सिस वर 7. पुढचा पॉइंट आपण ग्राफ मध्ये बघू शकतो. थर्ड पॉइंट आहे एक्स ऍक्सिस म्हणजे टाइम आहे 10 सेकंड्स आणि डिस्टन्स आहे 12 मीटर. तर हा आहे पुढचा पॉइंट. अशा प्रमाणे आपण या ग्राफवर पॉइंट्स प्लॉट करू शकतो. तर हे आहेत आपले सर्व पॉइंट्स. आता जर ह्या पॉइंट्स मधनं आपण एक लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जाणवेल की ती लाईन स्ट्रेट नाही. आपण बघू शकतो की अशा ग्राफ मधनं पास होणारी लाईन ही स्ट्रेट लाईन नसते. का? कारण मोशन कशी आहे? नॉन युनिफॉर्म. डिस्टन्स जे वाढतंय ते असमान पद्धतीने वाढतंय. म्हणून या ग्राफ मधनं पास होणारी लाईन ही कशी असते? ही एक स्ट्रेट लाईन नसते. Does the graph show a direct proportionality between distance and time? आपल्याला विचारलेलं आहे की डिस्टन्स आणि टाइम यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे का? तर ऑब्विसली आपण बघितलं की डिस्टन्स आणि टाइम मध्ये प्रपोर्शन नाही. का? कारण डिस्टन्स जे आहे ते असमान पद्धतीने वाढत आहे पण टाइम जो आहे तो एकसारख्या पद्धतीने म्हणजे दर इंटरवलला तो 5 सेकंदनेच वाढत आहे. पण डिस्टन्स जे आहे ते असमान पद्धतीने वाढतं. म्हणून अशा प्रकारच्या ग्राफमध्ये आपल्याला डिस्टन्स आणि टाइम मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन दिसत नाही. हियर द डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाइम. टाइमच्या प्रमाणे जर आपण डिस्टन्स बघितलं तर ते असमान पद्धतीने वाढतं. हेन्स द बस इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म मोशन. पुढे आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. चला त्याला बघूयात. व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन? आता 5 मिनिटापूर्वीच आपण दोन्हीही प्रकारचे ग्राफ बघितले म्हणजेच युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन यांचे. तर त्या दोन्ही ग्राफमध्ये तुम्हाला काय डिफरन्स किंवा काय फरक जाणवतो असा प्रश्न आहे. तर आपण आत्ताच बघितलं की युनिफॉर्म मोशन करता आपण टाइम आणि डिस्टन्स यामध्ये काय बघितलं की या दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असते. पण नॉन युनिफॉर्म मोशन करता कसं असतं? टाइम आणि डिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल नसतात. म्हणूनच युनिफॉर्म मोशन मध्ये जो टाइम आणि डिस्टन्सचा ग्राफ आहे त्यामध्ये मिळणारी जी लाईन असते ती कशी असते? स्ट्रेट लाईन असते. पण
नॉन युनिफॉर्म मोशन मिळणारी जी लाईन असते ती स्ट्रेट लाईन नसते, अर्थात आपल्याला तिथे लाईनच मिळत नाही. Hence, for uniform motion, distance covered is directly proportional to time, and for non-uniform motion, it is not directly proportional. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूयात. इथून पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण बघणार पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.